गोलंदाजी ट्रॅकवरती प्राचारण केलंय पहिल्या षटकात आणण्यासाठी. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिल्या षटकात आणण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती प्राचारण केलंय. नाव आहे पियुष. संघाचा संघनायक स्वतः गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. नॉन स्ट्रायकिंग ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल प्रथमेश वाडवल. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला भावेश पानवकर. दोन्ही धडाकेबाज फलंदाज या खेळपट्टीवरती पाहायला मिळतील. अंपायरचा इशारा येतोय. मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू अवांतर धाव. या अवांतर धावेने संघाचा श्री गणेश केलाय. स्कोर कार्डवर धाव संख्या 1 या आकड्यावरती पाहायला मिळेल. पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल पियुषला. पुढील चेंडूवरती आक्रमण केलंय. लेग साईडला येतोय सीमा रेषा पार. षटकार डीजे. प्रथमेशच्या बॅट म्हणून पहिला व्हायला 6 पाहायला मिळाला. पुढील चेंडू तिकडे खोलवर टप्प्याचा चेंडू हाताला होता. ऑफसाईडला कटवलेला हा चेंडू. तिकडे क्षेत्ररक्षक पोलाचा पाठलाग करत असताना तिकडं धावा अडकवल्या गेल्या. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्यावरती. 3 धावा पाहायला मिळतील या चेंडूवरती. स्कोर कार्डवर धाव संख्या 10 रन. पुढील चेंडू पियुष सज्ज आहे आपल्या षटकातील पुढील चेंडू हाताळण्यासाठी. मारा करेल त्याला आता भावेश. तिकडे पुन्हा एकदा ऑफसाईडला कटवलेला चेंडू. तिकडे क्षेत्ररक्षक आहे. तिकडे रोही वेल झाला परंतु तिकडे आता ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. प्रथमेश वाडवल त्याच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला होता. पुढील चेंडू पियुषचा. पुन्हा एकदा तिकडे ऑफसाईडला कटवायचा होता चेंडू परंतु मागच्या दिशेने चेंडू गेला. तिकडे किती धावा मिळतील? 4 धावा पाहायला मिळतील. स्कोर कार्ड 15 या आकड्यावरती. पियुषचा पुढील चेंडू. प्रथमेश काय आता थांबायला तयार नाहीये. पुन्हा एकदा कटवलेला चेंडू तिकडे जाईल. लेग साईडला कटवलेला चेंडू होतोय सीमा रेषा पार. पुन्हा एकदा षटकार डीजे. पहिला षटक प्रगतीपथावर. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 21 या आकड्यावरती पाहायला मिळेल. पियुषला या चेंडूवरती कमबॅक करावा लागेल. शेवटचा चेंडू असेल. लोवर चा चेंडू होता परंतु फुल टॉस चेंडू फुल टोल वसूल केला. येतोय पुन्हा एकदा सीमा पार. षटकार डीजे. या आकड्यावरती. दुसरा षटक हाताळण्यासाठी कोणाला प्राचारण केलं गेलं? तिकडे प्राचारण केलंय रोहित या गोलंदाजाला. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरा षटक हाताळण्यासाठी रोहित. भावेश पानवकर आता ऑन स्ट्राईक आलाय. त्याला सुद्धा अशीच फटकेबाजी करावी लागेल. रोहित. रोहितचा पहिला चेंडू
दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. पहिला चेंडू घेऊन रोहित सज्ज आहे. भावेश सुद्धा काही थांबायला तयार नाही. त्याच्या बॅटमध्ये सुद्धा आला हा अजून एक षटकार. डीजे ओमकार. षटकाराने धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाली. धावसंख्या 33 या आकड्यावरती पाहायला मिळेल. रोहितच्या पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका पाहायला मिळाला. भावेश पुन्हा एकदा सज्ज आहे. पुन्हा एकदा लेग साईडला कटवलेला चेंडू. तिकडे क्षेत्ररक्षक आहे. तिकडे फिल्डिंग सुद्धा अप्रतिम झाली, परंतु एक धाव सुखरूपरित्या पूर्ण केली. एक धावेने धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाली. धावसंख्या 34 या आकड्यावरती. रोहितचा पुढील चेंडू. आता ऑन स्ट्राईक आलाय तो प्रथमेश वाडवल. एक एक धाव या एक धावेवर समाधान मानावं लागेल आणि एक धावेने धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाली. धावसंख्या 35 या आकड्यावरती पाहायला मिळेल. रोहितने कुठेतरी पहिल्या चेंडूवरती षटकार हल्ला, परंतु नंतरचे दोन चेंडू हे कमबॅक स्वरूपाचे हातले. रोहितचा पुढील चेंडू. मारा करेल त्याला आता भावेश. पुन्हा एकदा लेग साईडला कटवलेला चेंडू. बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय पुन्हा एकदा षटकार. डीजे षटकाराने धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाली. धावसंख्या 41 या आकड्यावरती पाहायला मिळेल. रोहितला कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा हा कटवलेला चेंडू. तिकडे क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्यावरती एकच धाव. एक धावेवर समाधान मानावा लागेल. त्या एक धावेने धावसंख्यात पुन्हा एकदा वाढ झाली. धावसंख्या 42 या आकड्यावरती पाहायला मिळेल. या षटकातील शेवटचा चेंडू. अशा रीतीने हातलेल रोहित. तिकडे एक सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. त्यावरती एक धाव खर्च केली. दुसरा षटक येतोय संपुष्टात. दुसऱ्या षटकाखेरील धावसंख्येत वाढ. धावसंख्या 43 या आकड्यावरती पाहायला मिळेल. तिसरा षटक हाताळण्यासाठी कोणाला प्राचारण केलं जाईल? वैयक्तिक पहिला संघाकडून तिसऱ्या षटकात आणण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती प्राचारण केलंय. कृपेश या गोलंदाजाला. तिकडे ऑफ साईडला कटवलेला चेंडू. तिकडे बॉल जाईल वन बाउंड सीमा पार. चौकार. डीजे ओमकार. कृपेशचा पुढील चेंडू. पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला. आता कुठेतरी भरकटतोय. वाईट स्वरूपात धावसंख्येत वाढ. धावसंख्या 48 आकड्यावरती पाहायला मिळेल. कृपेशचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा तिकडे मागं केलेला चेंडू. तिकडे एक धाव. एक धावेवर समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा धावसंख्येत हलवारपणे वाढ झाली. धावसंख्या 49 या आकड्यावरती. ऑन स्ट्राईक आलाय भावेश पानवकर, पुरवडे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. रुपेशला असाच कमबॅक करावा लागेल जर धावसंख्या थांबवायची असेल तर. वाईड. पुन्हा एकदा कुठेतरी भरकडलाय. धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाली. धावसंख्या
50 या आकड्यावरती. आता संघाचा कुठेतरी अर्धशतक होतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. रुपेश गोलंदाजी ट्रॅकवरती आहे, सज्ज आहे. पुन्हा एकदा फुल टोल चेंडू होता, परंतु तो पिकअप करता आला नाही. तिकडे क्षेत्ररक्षक होते, परंतु झेल सुद्धा मिस झाली. त्यावरती एक धाव. एक धावेवर समाधान मानावं लागेल. कृपेचा पुढील चेंडू. आता ऑन स्ट्राईक आलाय प्रथमेश. इकडे खोलवर टप्प्याचा चेंडू होता. इकडे लेग साईडला कटवलेला चेंडू. तिकडे पुन्हा एकदा मिसफिल्ड पाहायला मिळाली. परंतु एकच धाव आणि त्या एक धावेने धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाली. धावसंख्या 52 या आकड्यावरती पाहायला मिळेल. जी सलामीला आलेली जोडी अजूनपर्यंत मैदानात तग धरून उभी आहे. कृपेचा पुढील चेंडू. इकडे लेग साईडला कटवलेला चेंडू. तिकडे क्षेत्ररक्षक आहे. धावा किती मिळतील? एकच धावेवर पुन्हा एकदा समाधान मानावं लागेल. धावसंख्येत हळुवारपणे पुन्हा एकदा वाढ झाली. धावसंख्येत 53 या आकड्यावरती पाहायला मिळेल. रुपेशने आता कुठेतरी कमबॅक केलंय. षटकार मात्र आला, परंतु नंतरचे चेंडू कमबॅक स्वरूपाचे चेंडू हाताळले. रुपेश काय गोलंदाजी केली आहे कृपेशने. रुपेशचा हा पुढील चेंडू. मारा करेल त्याला मेंडिस. तिकडे लेग साईडला कटवलेला चेंडू. तिकडे क्षेत्ररक्षक आहे. झेल टिपली जाईल का? प्रथमेशला जावं लागतंय पवेलियन मध्ये. डीजे तिसरंही षटक येते संपुष्टात. धाव संख्या स्कोअर कार्डवर पाहायला मिळते. 53 या आकड्यावरती. काय गोलंदाजी केली कृपेशने. एक षटकार मात्र त्याच्या गोलंदाजी ट्रॅकवरती प्राचारण केलंय रोहन या गोलंदाजाला. त्याला सुद्धा असाच कमबॅक स्वरूपाची गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या 2 षटकात धावा खूप आल्या, परंतु तिसऱ्या षटकात त्या धावा रोखल्या गेल्या. रोहनला सुद्धा तेच काम करायचं होतं, परंतु पहिल्या चेंडूवरती येतोय पहिला बिग हिट. षटकार डीजे ओमकार. गोलंदाजी ट्रॅकवरती रोहन आलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा बिग हिट करायचं होतं, परंतु स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय. तिकडे झेल संगनायकान टिपली आणि भावेच्या स्वरूपात लागलेला हा दुसरा धक्का. डीजे ओमकार. पाहायला मिळाला, परंतु रोहनने नंतर कमबॅक केलंय. भावेशला माघारी पाठवलं. भावेशची जागा सांभाळण्यासाठी मैदानात आलाय सूर्यकांत. रोहनचा पुढील चेंडू. उलटा चेंडू होता, परंतु त्याला तिकडे पिकअप करायचं होतं. तिकडे धावा मिळतील त्या 4. डीजे ओमकार.
त्याच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला. त्या चौकाराने धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या 63 या आकड्यावरती पाहायला मिळेल. रोहनला पुन्हा एकदा कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा गटवलेला चेंडू तिकडे क्षेत्ररक्षक आहे. तिकडे धावा मिळतील त्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा सुखरूपरित्या पूर्ण केली. या 2 धावेने धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाली. धावसंख्या 65 या आकड्यावरती पाहायला मिळेल. सूर्यका नॉन स्ट्राईक आहे. नॉन स्ट्रायकिंगला सूरज. रोहनचा पुढील चेंडू. तिकडे निर्धाव चेंडू आला, परंतु तिकडे रन आउटचा चान्स आणि रन आउट. सूर्यकांतला जावं लागतंय माघारी. डीजे सूर्यकांतची जागा न सांभाळण्यासाठी संघाचा संघ मालक अजय भोनकर आता मैदानात आलाय. ऑन स्ट्राईक आलाय तो सूरज. रोहनने आता कुठेतरी कमबॅक केलाय. रोहनचा पुढील चेंडू. मारा करेल त्याला सूरज. पुन्हा एकदा रन आउट. तिकडे निर्धाव चेंडू आला होता पण परंतु अजय भोनकर तिकडे स्ट्राईकवर येण्याची. तिकडे निर्धाव चेंडू पुन्हा एकदा आणि तिकडे रन आउट आणि पहिल्या इनिंगला होते समाप्ती आणि कुरवडे अंबरले संघाला 66 धावांचं लक्ष उभं केलंय ते कुरवडे या संघाने. पाणी न्यायचं आतमध्ये ग्राउंड वरती.
अंबरले संघाकडून 2 सलामीला आलेले फलंदाज, एक बाजूला शंतनू तर दुसऱ्या बाजूला पियुष. लेफ्ट हँड बॅट्समन गोलंदाजी ट्रॅकवरती प्राचारण केलं पहिल्या षटकात आणण्यासाठी भावेश या गोलंदाजाला 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाठलाग करण्यासाठी हे 2 सलामीवीर. पुढील होणारा सामना एस.व्ही. फायटर रेपोली तर दुसऱ्या बाजूला असेल एन.एस. कन्स्ट्रक्शन मांगरोल. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लवकर अतिथी कक्षाजवळ नाणेफेक उडवण्यासाठी यायचं आहे. चालू असलेला सामना गोलंदाजी ट्रॅकवरती प्राचारण केलंय भावेश या गोलंदाजाला ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल संघाचा संघनायक पियुष भोसतेकर तर नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे शंतनू भुवड. अंपायरचा इशारा येतोय लेट्स प्ले. मॅचला होती सुरुवात. पहिला चेंडू या दुसऱ्या इनिंग मधील. पहिला चेंडू तिकडे पहिला चेंडू येतोय निर्धाव, परंतु तिकडे एक चोरटी धाव म्हणावी लागेल. त्या धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या 1 या आकड्यावरती पाहायला मिळेल. एस.पी. फायटर संघाचा कर्णधार यश शिंदे इकडे पुढील मॅच नाणेफेक. पुढील चेंडू मारा करेल त्याला शंतनू. तिकडे खोलवर टप्प्याचा चेंडू होता. तिकडे क्षेत्ररक्षक आहे. धावा मिळतील एक. या एक धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या 2 या आकड्यावरती. पुढील चेंडू भावेचा मारा करेल त्याला पियुष. पुन्हा एकदा तिकडे जेलबाद होण्याची शक्यता. तिकडे पहिला धक्का पियुषच्या स्वरूपात. अंबारे संघाला लागलेला हा पहिला धक्का. डीजे एस.व्ही. फायटर रेपुल या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पियुषची जागा सांभाळण्यासाठी मैदानात रोहित ढेपे. धावसंख्या स्थिर 2 या आकड्यावरती पाहायला मिळतील. भावेश पुन्हा एकदा सज्ज आहे. मारा करेल त्याला आता नवीन बॅट्समन रोहित. रोहितने सुद्धा गटवलेला चेंडू. तिकडे क्षेत्ररक्षक आहे. तिकडे झेल टिपली गेली आणि रोहितच्या स्वरूपात लागलेला हा दुसरा धक्का. डीजे रोहितची जागा सांभाळण्यासाठी आलाय सूरज. 66 धावांचा पाठलाग करायचा होता, परंतु दोन गडी दोन गडीनं पवेलियनचा रस्ता दाखवला. पुन्हा एकदा लेग साईडला कटवल्या चेंडू. तिकडे धावा मिळतील त्या 4 आणि या चौकाराने धावसंख्या
बॅटमधून एक पहिला चौकार पाहायला मिळाला. भावेश पुन्हा एकदा सज्ज आहे पुढील चेंडू घेऊन. पुन्हा एकदा कटवलेला चेंडू तिकडे क्षेत्ररक्षक आहे. तिकडे मिसफील्ड झाली परंतु त्यावरती एक धाव. पहिला षटक येतोय संपुष्टात. पहिला षटक संपुष्टात असताना धावसंख्येत वाढ. धावसंख्या 7 या आकड्यावरती पाहायला मिळेल. केलंय कुरवडे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. नाव आहे त्याचं सूर्यकांत. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू मारा करत त्याला सूरज. सूरजच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला. सूर्यकांत. सूर्यकांतचा हा पहिला चेंडू मारा करेल त्याला सूरज. तिकडे सूरजच्या बॅटमधून एक लांबच लांब स्ट्रोक पाहायला मिळाला. तिकडे क्षेत्ररक्षक आहे. काय घडलंय? डिसिजन षटकार पाहायला मिळाला तिकडे. षटकाराने धावसंख्येत वाढ. धावसंख्या 13 या आकड्यावरती पाहायला मिळेल. सूरज काय आता थांबायला तयार नाही. 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. सूर्यकांतच्या पहिल्या चेंडूवरती एक षटकार पाहायला मिळाला. पुढील चेंडू लोअर पद्धतीचा चेंडू हाताला होता. तिकडे ऑफ साईडला कटवलेला चेंडू. तिकडे क्षेत्ररक्षक आहे. तिकडे बॉल सुद्धा अडकवला गेला परंतु तिकडे धावा मिळतील त्या 2. त्या 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या 15 या आकड्यावरती पाहायला मिळेल. सूर्यकांतचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. तिकडे क्षेत्ररक्षक आहे परंतु तिकडे एक धाव आता सुखरूपरित्या पूर्ण केली. परंतु एक धावावर समाधान मानावं लागेल. त्या एक धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या पुन्हा एकदा 16 या आकड्यावरती पाहायला मिळेल. सूर्यकांतने आता कुठेतरी कमबॅक केलंय. असंच कमबॅक करावा लागेल. तिकडे पुन्हा एकदा लेग साईडला कटवलेला चेंडू. तिकडे क्षेत्ररक्षक आहे. तिकडे एक धाव. पुन्हा एकदा एकच धाव आणि त्या एक धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या 17 या आकडेवरती पाहायला मिळाली. सूर्यकांतचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा लेग साईडला कटवलेला चेंडू. तिकडे क्षेत्ररक्षक आहे. तिकडे झेल सुद्धा टिपली गेली. सूरजच्या स्वरूपात लागलेला हा तिसरा धक्का. डीजे सूरजची जागा सांभाळण्यासाठी मैदानात आलाय सुजल. सूर्यकांतने पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला सूर्यकांतच्या षटकात परंतु नंतरचे चेंडू कमबॅक स्वरूपाचे हाताळले. सूरजला माघारी पाठवलं. पुढील चेंडू लोअर पद्धतीचा चेंडू होता परंतु तिकडे लेग साईडला कटवलेला चेंडू. तिकडे क्षेत्ररक्षक आहे. त्यावरती एकच धाव आणि एक धावेने धावसंख्यात पुन्हा एकदा वाढ झाली. धावसंख्या
18 या आकड्यावरती पाहायला मिळाली. दुसरा षटक येत आहे संपुष्टात. तो येत असताना धावसंख्या स्कोअर कार्डवर 18 या आकड्यावरती पाहायला मिळाली. तिसरा षटक हाताळण्यासाठी कोणाला प्राचारण केलं जाईल? तिसरा षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय तो आदित्य, अंबरले गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. पहिला चेंडू आदित्य, तिकडे लेग साईडला कटवलेला चेंडू, तिकडे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा एकच धाव. आदित्य पुन्हा सज्ज आहे. त्याला मारा करेल आता शंतनू. त्याने सुद्धा लेग साईडला कटवलेला चेंडू, तिकडे पुन्हा एकदा एक धाव मिळाली. सुजलला मोठे फटके मारावे लागतील. आदित्य गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. 2 चेंडू एक धावेवर समाधान मानावे लागले, परंतु हा तिसरा चेंडू सुद्धा एकच धाव. त्या एक धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्या 21 या आकड्यावरती. आघाडीला आलेला फलंदाज अजूनपर्यंत मैदानात उभा आहे. शंतनू त्याच्या बॅटमधून अजूनपर्यंत एकही मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला नाही. ऑफ साईडला कटवलेला चेंडू, तिकडे क्षेत्ररक्षक आहे. शंतनूला सुद्धा जावं लागतंय माघारी. डीजे कृपेश, सुजलची जागा सांभाळण्यासाठी आलाय कृपेश. तिकडे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. कृपेशला काही चेंडू समजला नाही. आदित्यने सुद्धा एक कमबॅक स्वरूपाचे षटक हाताळलं. आदित्यचा हा पुढील चेंडू, तिकडे लेग साईडला कटवलेला चेंडू, बॉल जाईल सीमा रेषा पार. येतोय बिग हिट षटकार. ती पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती संघाचा संघनायक प्रथमेश वाडवल आता आलाय गोलंदाजीवरती. तिकडे हिट करायची होती, परंतु ती हिट चुकली. तिकडे तुझ्याला एक जीवनदान प्राप्त झालं. तिकडे लेग साईडला कटवलेला चेंडू, आता कुठेतरी एकतर्फी मॅच पाहायला मिळाली. प्रथमेशचा पुढील चेंडू,
रुपेशने हा कटवलेला चेंडू, बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय पुन्हा एकदा षटकार. प्रथमेशचा पुढील चेंडू. लेग साईडला कटवलेला चेंडू, तिकडे धाव एकही मिळणार नाही. धावसंख्या स्कोअर कार्डवरती 34 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज आहे प्रथमेश. लेग साईडला कटवलेला चेंडू, बॉल जाईल पुन्हा एकदा सीमा रेषा पार. येतोय षटकार. या मॅच मधील शेवटचा चेंडू, नो बॉल. आता असेल फ्री हिट. प्रथमेशचा शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा लेग साईडला कटवलेला चेंडू, बॉल जाईल सीमारेषा पार. षटकार. आणि इकडे कुरवडे संघ होतोय विजयी. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, तसेच पराभूत संघाचे सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन.